मस्साजोगची ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे आणि ही बहुचर्चीमध्ये निवडणूक आहे. माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. धनंजयजी, मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही दुःखामध्ये होत, न्यायालयीन प्रक्रियेचं पूर्ण कामकाज पाहत होतात. मात्र आता ज्यावेळेस ग्रामस्थांसोबत तुम्ही संवाद साधतायत, ते तुमच्यासोबत बोलतायत, कोणकोणत्या अडचणी आहेत गावामध्ये, अशी काही चर्चा एकंदरीत होते का सध्या? संतोष अण्णाची ही दुर्दैवी घटना घडल्यापासून ज्या व्यक्तीनं आयुष्याचे 15 वर्ष आपल्या गावासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या स्वाभिमानासाठी घालवले, त्यांना न्याय मिळावा ही सगळ्या लोकांची, गावातल्या एकनेक लोकांची इच्छा होती. ते माझ्यासोबत, कुटुंबासोबत उभे राहिले. आणि ज्या वेळेस गाव संकटात असायचं, मग 2016चा दुष्काळ असेल, 2019चा दुष्काळ असेल, 2016ला भीषण परिस्थिती होती पाण्याची, परंतु संतोष अण्णांनं स्वतः मनावर घेऊन स्वतःच्या खर्चातनं त्याविषयी गावाला पाणी पुरवठा केला. 2019ला तशीच भयंकर परिस्थिती झाली. अण्णांनी लवकरात लवकर चारा छावणी उभा केली, पशुधन वाचवलं आणि त्यावेळेस देखील जी पाणी टंचाई होती गावाला ती दूर केली. आपण जीवन जगत असताना समस्या कधीच संपत नसतात. समस्या ह्या वारंवार येत असतात. आता सध्या काय काय आहेत? असं काही ग्रामस्थ तुमच्यासोबत चर्चा करतायत का? काही वैयक्तिक लाभाचे काही प्रश्न असतील त्यांच्याकडून चर्चा दरम्यान येणारे, जसं की आपण सिंचन विहिरी म्हणतो, गायगोटे म्हणतात, हे ग्रामीण भाग म्हणलं की असा सर्रास आपल्याला चर्चा पाहायला मिळते. नाही, मी तेच म्हणतोय की समस्या ह्या कधीच न संपणारा विषय आहे. समस्या कधी संपली असं कधीच होत नाही की माझा प्रश्न संपला. एका कुटुंबाचे 2 कुटुंब होतात, विभक्त कुटुंब होतात, समस्या त्यात जशाला तशा पुढं उभा राहतात. परंतु अण्णाचं आणि आमच्या सगळ्या परिवाराचं एक स्पष्ट मत होतं की कुठलंच आश्वासन देऊन इलेक्शनपुरतं मतदान मिळवण्याचं कधीच अण्णा मानस ठेवत नव्हते. अण्णा काम 100% करायचे, आम्ही देखील काम 100% करणार आहोत. पण आश्वासन रूपी आपण किती लोकांना आश्वासन देणार आहेत? गावामध्ये 4000 लोक आहेत. 4000 लोकांना जर आपण आज आश्वासन दिलं की तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ, तर ते चुकीचं होईल आणि ते उघडं पडेल काही दिवसांना. म्हणून गावातला शेवटचा घटक आपल्या तुम्हाला नेमकं कोणत्या वैयक्तिक लाभाचे जसे काही हे असतील, किंवा ज्या वार्डामध्ये आता तुम्ही फिरतायत किंवा मतदारांशी संवाद साधतायत, तिथले काही रस्त्याचे प्रश्न असतील किंवा नाल्याचे काही काम असतील, त्यावर तुम्ही काम करणार आहात, असं काही तुम्हाला वार्डानिहाय फिरण्याच्या नंतर काही लक्षात वगैरे येतं आहे? नाही, रस्ते आणि जे भौतिक सुविधा आहेत, सांडपाणी व्यवस्थापन आहे, घनकचरा व्यवस्थापन आहे, तर हे वारंवार मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत, त्या केल्या पाहिजेत. आम्ही करतो देखील. परंतु आता जे विजन आहे, राहिलेल्या 18 महिन्याच्या कालखंडामध्ये जे काही राजकीय लोक आपल्याकडं आपल्या सांत्वनासाठी येत होते, ते याआधीसुद्धा आम्हाला सांगत होते की या गावासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, अण्णाचे जे स्वप्न आहेत, ते आमच्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या. परंतु न्यायालयीन कामकाजामध्ये आपण काम करत असताना जर आपण काम करत बसलो असतो, तर गावकऱ्यांनी आज मला असं सांगितलं असतं की सरपंचपद, सरपंचकी, गावकी हे आयुष्यभर न संपणारी आहे, परंतु आपल्या केसवर आपला ट्रेस झाला पाहिजे. केस आपले मुख्य हेतू आहे. तर तो आता आपण सुरळीतपणे सगळ्या गावाच्या मदतीनं, सगळ्या समाजाच्या मदतीनं इथपर्यंत आणलेला आहे. आता राहिलेला जो कालावधी आहे तो पूर्ण वेळ या सगळ्या संतोष अण्णांच्या टीमसोबत आम्ही जे गावचे प्रश्न आहेत ते गावचे प्रश्न प्रामुख्यानं सोडवून गावाला विकसनशील कसं करता येईल, गावाला जलसमृद्ध कसं करता येईल, गावाला सृजनशील कसं करता येईल, याचा प्रामाणिक प्रयत्न करून गावाचं नाव जसं संतोष अण्णांनी याच्या अगोदर केलं होतं ते जशाला तसं सातत्यानं आम्ही टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तुमच्या विरोधामध्ये जे आहेत त्यांनी असं देखील वक्तव्य या अगोदर केलं होतं. त्या संदर्भात आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यासोबत चर्चा वगैरे झाली नाही. मात्र या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही उतराय नव्हतं पाहिजे, केसकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्यांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य येते. त्यांना केसबद्दलचं माझी जी फाईल आहे ती एवढी ॲक्युरेट आहे, CIDचा तपास एवढा ॲक्युरेट आहे, CM साहेबांचं लक्ष आहे. या सगळ्या केसमागं सगळे फॉलोअप घेत आहेत. आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा देखील या केसमध्ये वारंवार कुठं कमी जास्त होऊ नये, आरोपींना शिक्षाच व्हावी, किंवा सर्व सामाजिक राजकीय नेते या केसच्या निगडीत सगळे आहेत. म्हणून एकट्याला मला फिकर करायची गरज नाही, सगळे या गोष्टीची फिकर करतात आणि सगळं गाव रस्त्यावर उभं होतं. सगळ्या गावाचा याच्यात सहभागी आहे. आणि कुणी काय करावं, आता आम्ही फक्त एक आशा व्यक्त केली होती की बिनविरोध व्हायला पाहिजे, परंतु बिनविरोध नाही झाली.
तर आता तुम्ही कसे काय विजन आहे तुमचं किंवा माझं काय विजन आहे ते मांडण्यावर लक्ष दिलं पाहिजे. आता हे असं नाही झालं पाहिजे होतं, ते तसं नाही झालं पाहिजे होतं हे बोलण्यापेक्षा आता महत्त्वाचा विषय असा आहे की आता ही निवडणूक लागलेली आहे. तुमचे जे काही मुद्दे आहेत फक्त एक आहे की कुटुंबावर, माझ्या वहिनीवर, माझ्या घरच्यावर किंवा माझ्यावर कुठलंही न बोलता तुम्हाला राजकारण करायचं आहे, राजकारणाच्या पद्धतीनं बोललं पाहिजे. आणि जे घरगुती आमचे विषय आहेत ते आमचे सगळे विषय क्लिअर आहेत. मी न्यायाच्या बाजूनं उभारलेलं आहे, तुम्ही मागच्या 16 महिन्यापासून बघत आहेत. बाकी ज्या गोष्टी आहेत त्यांचं म्हणजे समन्वय आमचा सगळ्यांसोबत आहे. बाकी हे अधिकार कोणी घेतले नाही पाहिजे की हे असं व्हायला पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही करताना तुम्हाला पण आम्ही म्हणलो तर तसं चुकीचं होतं, पण आम्ही तसं म्हणत नाही. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की ते त्यांचे जे सध्या कामं चालू होते किंवा त्यांनी ते मंजुरी आणले होते मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येनंतर ज्यांच्याकडं महिला सरपंचाकडे तो कारभार सोपवला होता, मात्र त्या होत असलेल्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम जे आहे ते केलं गेलं, असं एक त्यांचं वक्तव्य. एक जरी प्रमा असली म्हणजे एक जरी मंजुरी असली तरी त्यांनी दाखवली पाहिजे ही मंजुरी आली होती आणि हे कॅन्सल झालं. नुसत्या बोलण्याला, मीडिया करण्याला काही उपयोग नाही. त्याला आपल्याकडं प्रपोजल पाहिजे आणि जे दिलेलं प्रपोजल आहे ते त्या ग्रामपंचायतच्या सदस्याला, ग्रामपंचायतच्या सरपंचाला ज्यांच्याकडे कारभार आहे त्यांना तरी माहीत पाहिजे. उगाच काहीतरी अडवलं आहे किंवा असं होऊ दिलं नाही. सगळ्याला विचारात घेऊन ह्या गोष्टी केल्यात का ह्याचा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि मग असं बोललं पाहिजे. वाटतं ही खूप चुरस या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. जरी शांततेमध्ये हे सगळं वातावरण जरी ग्रामपंचायतीत दिसत असलं तरी जनमताचा कौल जो आहे तो कधीच हे मसाजोगवासी आत्तापर्यंत दाखवत नाहीत. ते मतदानरूपी आशीर्वाद देऊन ज्याचं कर्तृत्व आहे, ज्याचं कार्य आहे, ज्याची प्रामाणिकता आहे त्या व्यक्तीला म्हणजे संतोष अण्णाला याच्या अगोदर सलग 3 वेळेस या गावानं प्रतिनिधित्व करायचा म्हणजे म्हणजे प्रतिनिधित्व करायची संधी दिलेली आहे. तर आत्ता देखील जी प्रामाणिकपणा आहे किंवा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला बघून हे गाव एकदम शांततेत मतदान करील. संतोष अण्णाच्या कार्याला, संतोष अण्णाच्या सगळ्या गोष्टीला आणि संतोष अण्णाला श्रद्धांजलीरूपी मतदान करीन. आम्ही त्याचा विश्वास आम्ही तुटू देणार नाहीत. खरं तर स्वरूपानंद देशमुख त्यांच्यासोबतचे जे त्यांचे सहकारी आहेत त्यांनी असे देखील काही व्हिडिओ दाखवलेत की संतोष अण्णांच्या हत्येनंतर त्यांनी देखील मोठा संघर्ष जो आहे तो केला. रस्ता रोको आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला, लोक जमवले, असं देखील पाहायला मिळते. स्वतः मनोजदादा इथे येऊन बसले, सगळ्या गावातल्या महिला बसल्या किंवा सगळेच लोक होते, सगळ्यांचं ह्याच्यामध्ये योगदान आहे. असं जर कोणी म्हणत असेल की हे मी केलं ते तू केलं तर मग कुटुंबानं काय केलं, मनोजदादाने काय केलं, लोकप्रतिनिधी काय केलं, सगळ्यांनी जर असा विचार केला मी हे केलं तर मग ते कुठंतरी स्वार्थापोटी केल्यासारखा विषय होईल. हे निस्वार्थ भावनेनं एक न्याय मिळाला पाहिजे. देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे. जर त्या कालावधीमध्ये जर असं त्यांच्या डोक्यात असेल तर हे आमचं दुर्दैव आहे की हे असं केलं त्याच्यामुळं तसं झालं. आम्ही देखील आत्तापर्यंतचं आयुष्य संतोष अण्णांनी आणि आमच्या कुटुंबियांनी या गावासाठी घातलेलं आहे. कार्यकर्ते असं दाखवतात व्हिडिओ वगैरे. नाही तेच बोलतो मी तुम्हाला. मग इथं मनोजदादा येऊन बसले, कधी आले होते 5 वाजता, रात्री 2 वाजता गेले. त्यांनी देखील म्हणजे इथं काय योगदान दिलेलं आहे, त्यांच्यामुळं कसं काय झालेलं आहे हे तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं या देशमुख कुटुंबियाशी नातं, देशमुख कुटुंबियासोबत ते उभा आहेत, प्रत्येकाचं योगदान आहे. असं ठराविक जर कोणी म्हणत असेल की मी केलं, आज मी निमित्त आहे, मी भाऊ असून निमित्त आहे, हे मी काहीच केलं नाही, हे सगळं केलं सामाजिक लोकांनी, हे सगळं केलं राजकीय लोकांनी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सुरेश अण्णा धस आहेत, खासदार साहेब आहेत आणि सगळे लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये असं कोणी नाही कुणाचं नाव घ्यायला की ते नाही म्हणून. मग सगळ्यांनीच ही गोष्ट केलेली आहे. असं कोणी जर म्हणलं हे मीच केलं किंवा मी स्वतः म्हणलो हे मी केलं नाही तर झालं नसतं, तर असं नाही. मी निमित्त ह्या सगळ्या लोकांनी ही केस पुढं नेली आणि आरोपींना याच्यामध्ये शिक्षा होणार एवढी मला खात्री आहे. खरं तर कोणतीही ग्रामपंचायतची निवडणूक म्हणलं की आपण खूप काही पैशाचा प्रभावी वगैरे वापर होतो, आपण बघतो, चर्चा ऐकायला मिळतात. मात्र असं काही मसाजोग या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतं असं वाटतंय? नाही, तो आमच्याकडे तर सगळं टायटल क्लिअर आहे. आम्ही काय करतो आहे, आम्ही काय बोलतो आहे ते आमच्या स्वतःला माहिती आहे. आणि कोण काय करतं आहे हे प्रत्यक्षदर्शी जरी दिसत नसेल तरी सगळ्या गोष्टी कळत असतात. परंतु मला त्याच्यावर कुठली गोष्ट भाष्य करायची नाही. ज्याचा त्याचा प्रश्न असतो, ज्याचे त्याचे स्किल असतात, त्याच्यामुळं मी त्याच्यावर बोलत नाही. ही निवडणूक शांततेत होईल, शांतता प्रस्थापित आहे सगळ्या गोष्टीवर
आणि शांततेत सगळं पार पडून येणाऱ्या 29 तारखेला ह्या सगळ्या गोष्टीचं जे निकाल आहे ते लागल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. एखादी ग्रामपंचायतची निवडणूक कोणती जरी लागली की त्या गावामध्ये प्रत्येक नेते मंडळींचे कार्यकर्ते वगैरे असतात, मात्र तसा काही प्रतिसाद नेत्यांकडून वगैरे आहे का की तुम्ही धनंजय देशमुख यांच्या पाठीशी वगैरे राहा, असे काही नेते तुमच्यासोबत इन्व्हॉल्व वगैरे आहेत का? असं काही लक्ष देऊन आहेत का या ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे? नाही, मी स्वतः सांगितलेलं आहे राजकीय लोकांना की मला तुमची सामाजिक गरज आहे, मला केसला गरज आहे. मी राजकीय तुमचा पाठिंबा घेतला किंवा राजकीय तुमचा जर स्वाभिमान आहे तो जर मी मागितला तर ते मला म्हणजे मला ते पटणारी गोष्ट नाही. म्हणून मला तुमचा आशीर्वाद ची गरज आहे, परंतु राजकीय तुम्ही काही करावं आणि तुमचा स्वाभिमान कुठंतरी म्हणजे झुकावा असं मी कधी त्यांना म्हणणार नाही. माझ्यासोबत सगळे लोक आहेत, माझ्या कुटुंबियासोबत सगळे लोक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये 28 तारखेला मतदान झाल्यावर ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी जे मी बोललो आहे त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला म्हणजे स्वतःच होऊन जाईल की हे काय होतं. मसाजोग या गावची जी शाळा आहे याच्या माध्यमातून अधिक अधिकारी घडवलेत, त्यामध्ये आजूबाजू गावातले विद्यार्थी देखील सहभागी झालेत. आज ते चांगल्या पदावर आहेत. मात्र येत्या कार्यकाळामध्ये आणखीन शैक्षणिक दर्जा चांगल्या पद्धतीचा वाढावा यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे? असं आता तर वहिनी सरपंच पदाच्या उमेदवार आहेत, मात्र तुम्ही त्यांना कसं सपोर्ट वगैरे करणार? जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत त्यांचे प्रवेश प्रक्रिया जी आहे आणि जे शिक्षणाचा दर्जा आहे हा आता झालं आहे असं की म्हणजे ज्या संस्थेच्या रूपानं हे सगळं जे जाळं पसरलेलं आहे त्याच्यात प्रत्येक पालकांना वाटतं आहे की आपलं लेकरू म्हणजे चांगलं शिक्षण घ्यावं त्यानं. परंतु आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की सगळे जे अधिकारी आहेत, क्लास 1 आहेत, IAS आहेत, ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये घडलेले आहेत. या शाळेत देखील खूप मोठे मोठे अधिकारी वगैरे घडलेले आहेत, ते आत्ता सध्या कार्यरत आहेत. तर एक प्रामाणिक प्रयत्न राहील की जिल्हा परिषदची शाळा तिचा जो दर्जा आहे उंचवण्यासाठी, जास्तीत जास्त प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांना सोबत घेऊन तो एक प्रयत्न राहील की आपला जे जिल्हा परिषदची म्हणजे जो दर्जा आहे शाळेचा, शैक्षणिक दर्जा असेल, सामाजिक असेल किंवा भौतिक सुविधायुक्त सगळं करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. गाव पातळीवरली निवडणूक म्हणलं की आता उन्हाची तीव्रता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. नागरिकांची संवाद साधणं वगैरे हे सकाळच्या दरम्यान आणि संध्याकाळच्या दरम्यानच तुम्ही लोकांशी संवाद साधतायत? जास्तीत जास्त लोक कुटुंबाला भेटायला येतात आत्तापर्यंत, कारण का ज्या माणसाचं सर्वस्व गेलं आहे त्या माणसाला कुठला उल्हास किंवा कुठलं म्हणजे असं उत्साह राहावा तर मग ते दुःख कसलं, तर तशातला भाग आहे. आज देखील संतोष अण्णाची खूप मोठी उणीव आहे. एका गोष्टीला एका क्षणाला म्हणजे सगळ्या आठवणी येतात. म्हणजे निवडणुकीमधल्या आमचं खूप कॉम्बिनेशन असायचं, आम्ही वेगवेगळे कामं करायचो, आम्ही वेगवेगळा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचो. परंतु आज अण्णा नाहीत, परंतु अण्णाच्या रूपात आज जे गावकरी आहेत ते सगळे एकवटलेले आहेत आणि हे सगळे गावकरी अश्विनीताई देशमुख म्हणजे माझ्या वहिनी यांचा विजय निश्चित करतील आणि आम्ही त्याचा कायम ऋणात राहू आणि त्याची परतफेड चांगल्या कामानं करू. धन्यवाद धनंजय भैया. हे होते धनंजय देशमुख, त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. साहजिकच आहे या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यांच्यासोबत झालेली मसाजोग ग्रामपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात झालेली चर्चा, मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुबडिया, बीड, मसाजोग.